Good morning, student. Standard 8 subject Mathematics Bridge course. आपण आतापर्यंत 25 जुलैपर्यंतच्या व्हिडिओचा अभ्यास केलेला आहे. या 25 दिवसामध्ये आपण एक 15व्या दिवशी आपली एक टेस्ट झालेली आहे. ती टेस्ट तुम्ही सोडवला असालच. ती टेस्ट एका तावावर तुम्हाला सोडवायला सांगितलेली होती. ही सोडवलेली टेस्ट तुम्ही तुमच्याकडं एक फाईलमध्ये त्या ठिकाणी ठेवायची आहे व्यवस्थितरित्या. सगळ्या टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला मागवलं जाईल किंवा शाळा ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगेल त्या पद्धतीनं ती टेस्ट तुम्ही परत शाळेमध्ये त्या ठिकाणी जमा करायची सूचना आल्यानंतर. तुम्ही सोडवलेली जी टेस्ट आहे त्या टेस्टचा फोटो जो आहे तो फोटो काढून तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सॲपला त्या ठिकाणी पाठवायचा आहे. त्यानंतर या आठवड्यामध्ये म्हणजे आता आपण पुढचा आठवडा जो घेणार आहे तो 26 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंतचा आहे. याच्यामध्ये सुद्धा 30 तारखेला म्हणजे 30 जुलैला एक टेस्ट होणार आहे. ती 30 जुलैची टेस्ट जी असणार आहे ती 16 जुलै ते 29 जुलैपर्यंतचा जो आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट घेण्यात येणार आहे. ही सुद्धा टेस्ट 15 मार्काचीच आहे. ही टेस्टसुद्धा तुम्ही काय करायची आहे तावावर सोडून ती व्यवस्थितरित्या सोडवून तुमच्याकडेच त्या ठिकाणी ठेवायची आहे. तर यातला आपण इन प्रिव्हियस व्हिडिओ we have to see about the unit that is banks and simple interest. मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं की डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट्स आपण त्या ठिकाणी स्टडी केलेला होता. आणि या डिफरंट टाईप्स ऑफ बँक अकाउंट्सचा ज्यावेळी स्टडी केलो आपण त्याच्यामधला फक्त प्रश्न जो आहे तो प्रश्न कसा विचारला जाईल की रिकरिंग अकाउंट जे आहे म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असेल, सेविंग अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल, फिक्स डिपॉझिट अकाउंट असेल, याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी डिपॉझिट रक्कम केली जाते किंवा कशा पद्धतीनं तिथं ट्रान्झॅक्शन चालू असते याबद्दलची एखाद्या शब्दामध्ये किंवा मॅच द पेयरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. देन टुडे वी हॅव टू सी सब युनिट दॅट इज ट्रान्झॅक्शन ऑफ बँक्स म्हणजे बँकेचे व्यवहार कशा पद्धतीनं चालतात त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. हा धडा स्टडी करत असताना तुम्ही 7वीमध्ये असेल 7वीचं गणिताचं पुस्तक जर वापरलं तर त्या गणिताच्या पुस्तकामध्ये याची डिटेल्स माहिती तुम्हाला दिलेली आहे. बँक्स आणि सिम्पल इंटरेस्ट या धड्यामध्ये तुम्ही हा धडा त्या ठिकाणी काढून बघू शकताय आणि एकदा वाचन पण त्याचं केलं तरी चालू शकतं. सब युनिटमध्ये आपण एक आता घेतलेला आहे की फळ्यावर एक तुम्हाला ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी दिसते आणि हे ट्रान्झॅक्शन कशाचं आहे तर पासबुक आपलं जे असते तर पासबुकचं एक पेज जे आहे ते पेज जे आहे ते पेज आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग काय सांगितलंय पासबुक इज इश्यूड फॉर अ सेव्हिंग अकाउंट आणि काय सांगितलंय त्या ठिकाणी रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. परवा आपण स्टडी करत असताना सांगितलं होतं की पासबुक हे कुणाला दिलं जातं तर ज्यांचं सेव्हिंग अकाउंट आहे किंवा ज्यांचं रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे त्यांना त्या ठिकाणी पासबुक दिलं जातं. मग या पासबुकामध्ये काय नोंदी असतात तर अमाऊंट डिपॉझिटेड असेल म्हणजे आपण अमाऊंट किती डिपॉझिट केलेली आहे, विड्रॉ म्हणजे आपण किती पैसे त्या ठिकाणी काढलेले आहेत अँड द बॅलन्स आणि मग आपला बॅलन्स किती शिल्लक आहे हे सगळं जे आहे ते डेट वाईज काय केलं जातं त्या ठिकाणी पासबुकमध्ये त्या ठिकाणी नोंदवलेलं असतं. तुमच्या घरी जर कोणाचं पासबुक असेल म्हणजे वडिलांचं पासबुक असेल किंवा आईचं पासबुक असेल ते पासबुक तुम्ही त्या ठिकाणी बघू शकताय. पप्पांना किंवा आईला तुम्ही रिक्वेस्ट करा आणि पासबुकमध्ये एंट्री कशी केली जाते याचं फक्त एक या पद्धतीनं केली जाते किंवा नाही ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर याच्यामध्ये आपण पासबुकचं या ठिकाणी एक पेज दाखवलेलं आहे. पासबुकच्या पेजवर कसं असतं तर पहिला कॉलम जो असतो त्याच्यावर ओळ क्रमांक किंवा पंक्ती क्रमांक किंवा लाईन नंबर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग त्याच्यावर 1 2 3 4 5 असे अंक असतात. जेवढे तुमचे ट्रान्झॅक्शन त्या महिन्यामध्ये होतील ते किंवा वर्षभरामध्ये किती ट्रान्झॅक्शन होतील त्याला ते नंबर्स त्या ठिकाणी दिले जातात. देन सेकंड कॉलम आहे त्या ठिकाणी तारीख किंवा त्याला दिनांक किंवा त्याला डेट असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या दिवशी समजा तुम्ही कॅश डिपॉझिट केला असेल किंवा कॅश त्या ठिकाणी विड्रॉल केला असेल म्हणजे काढला असेल किंवा रक्कम त्या ठिकाणी जमा केली असेल, बाय हँड काढला असेल किंवा चेकच्या मदतीनं काढला असेल किंवा तुमचे तिथं काही थोडीशी अमाऊंट शिल्लक आहे बँकेमध्ये त्याच्यावरचं व्याज आलं असेल तर त्याच्या ज्या नोंदी ज्या त्या दिवशी केलेल्या असतात त्या नोंदींच्या तारखा ज्या असतात त्या डेटमध्ये तिथं दिल्या जातात. तिसरं आहे तपशील ब्युरा किंवा काय सांगितलं त्या ठिकाणी पर्टिक्युलर्स म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की तुम्ही रक्कम कॅशनं डिपॉझिट केलेला आहात किंवा कॅश काढला असेल किंवा चेकनं काढलेला आहात रक्कम किंवा चेकनं डिपॉझिट केला असाल किंवा तुम्ही स्वतः काढायला गेला असाल किंवा त्या ठिकाणचं इंटरेस्ट काही जे असेल त्या दिवसांचं जे एंट्री आहे ट्रान्झॅक्शन होणार आहे ते तिथं त्या ठिकाणी लिहिलं जातं.
त्यानंतरचं चेक क्रमांक, जर समजा इथं आपण 2 चेकनं काढलेले आहेत किमती, बरोबर आहे. हे 2 चेक आहेत, त्या चेकचे नंबर सुद्धा कायच करतात त्या ठिकाणी लिहिले जातात. इथं चेक नंबर लिहिलाय बघा, 23 20 69 23 39 65. खालच्या बाजूला चेकबुक जर तुम्ही बघितलं तर त्या चेकबुकवर खालच्या बाजूला तो चेक नंबर सुद्धा त्या ठिकाणी असतो. त्यानंतरचं आहे रक्कम काढली, म्हणजे मराठीत आपण म्हणतो किती रक्कम आपण काढली, किंवा निकाली काही रक्कम आपण हिंदीमध्ये म्हणतो, किंवा अमाऊंट विड्रॉन असं म्हणतो त्या ठिकाणी. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण अमाऊंट विड्रॉन, म्हणजे आता जे सांगितलं अमाऊंट डिपॉझिट असेल किंवा विड्रॉन असेल, ह्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या बँक पासबुकमध्ये केल्या जातात. आता अमाऊंट निकाली काही राशी म्हटलेली. आता रक्कम काढली, किती काढली, तर इथं जर बघितलं तर तुम्ही 3000 एवढी रक्कम एकदा काढलेली आहे, आणि एकदा रक्कम किती काढलेली आहे त्या ठिकाणी 1500 रुपीज इतकी अमाऊंट त्या ठिकाणी काय केलं, विड्रॉन केली. म्हणजे एकदा किती केली, 3000 अमाऊंट आम्ही विड्रॉन केलेली आहे, आणि एकदा अमाऊंट किती विड्रॉन केलेली आहे, 1500 ही अमाऊंट विड्रॉन केली. मग परत सांगितलं रक्कम ठेवली, जमा केलेली राशी आपण म्हटलेली आहे, म्हणजे किती ठेवलेली आहे. तर आपण या ठिकाणी उदाहरणामध्ये बघूया. इथं एक्झाम्पल घेतलं तर इथे दिनांक लिहिलेले, किती दिनांक आहे, 2/2/2020, म्हणजे 2 फेब्रुवारीला आम्ही काय केले, कॅश जो आहे तो कॅश किती डिपॉझिट केला त्या ठिकाणी 1500, म्हणजे 1500 इतकी अमाऊंट काय केली तिथे मी अमाऊंट डिपॉझिट केली, म्हणजे अमाऊंट मी तिथे ठेवली. त्याच दिवशी माझा बॅलन्स जो शिल्लक आहे, म्हणजे माझ्या पासबुकवर शिल्लक किती रक्कम होती, तर तिथं काय त्या ठिकाणी 7000 रुपीज जे आहे ते 7000 रुपीज काय तिथं माझी त्या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणजे इथं मी लिहिताना कसं लिहिणार, या पद्धतीने त्याची अमाऊंट केली, म्हणजे 1500 रुपीज मी त्या दिवशी डिपॉझिट केले, ते माझा बॅलन्स किती होता त्या ठिकाणी त्यावेळेला 7000 इतका बॅलन्स त्या ठिकाणी. परतची एंट्री माझी कोणती आहे, 8/2/2020 आहे, म्हणजे काय चेक नंबर माझा किती होता 232069 हे तो इतका होता, आणि मी त्या दिवशी अमाऊंट किती डिपॉझिट केली, बाय चेकनं अमाऊंट डिपॉझिट केलेली किती आहे त्या ठिकाणी 5000 रुपीज एवढी अमाऊंट मी काय केली, डिपॉझिट केली. आता माझा बॅलन्स किती आहे हे मला काढायचं. बॅलन्स कसं काढणार, तर इथं जी माझी बॅलन्स शिल्लक आहे तो, आणि मी ही अमाऊंट काय केलं, डिपॉझिट केली, मग दोघांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 7 आणि 500 यांची जर बेरीज केली, म्हणजे 7000 आणि 500 यांची बेरीज केली तर किती होणार आहे, तर ती बेरीज आम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी 12000 एवढी अमाऊंट माझी काय केलं. आता बॅलन्स त्या ठिकाणी माझ्या पासबुकला तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे मी चेकने किती डिपॉझिट केले 5000, माझं मागचं शिल्लक किती होतं 7000, दोघांची बेरीज केली आणि ते किती अमाऊंट शिल्लक राहिली माझी 12000 शिल्लक राहिली. आता परत काय झालं, 12 तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारीला चेकचा साईन, चेक नंबर किती होता 233965. या चेकनं मी काय केलं, अमाऊंट काय केलं त्या ठिकाणी निकाली आहे, म्हणजे रक्कम काय केली मी काढली, अमाऊंट काय केली विड्रॉ केली. किती विड्रॉ केली, 3000 अमाऊंट मी काय केली विड्रॉ केली. 3000 अमाऊंट जर विड्रॉ केली असेल तर माझ्या कर्जाने काढलं पण, म्हणजे ह्या 12000 मधून ती 3000 अमाऊंट काय होणार त्या ठिकाणी कमी, म्हणजे 12000 मधून 3000 अमाऊंट जर कमी झाली तर मी काय करणार, हा 12000 घेणार या ठिकाणी, मायनस काय करणार त्या ठिकाणी 3000 घेणार, म्हणजे 12000 मधून 3000 वजा केलं तर काय येणार आहे, हा झिरो आणि ते किती येणार त्या ठिकाणी 9000. म्हणजे माझी जी अमाऊंट इथं बॅलन्स जो माझा राहिलेला आहे तो किती राहिला त्या ठिकाणी 9000 एवढा बॅलन्स काय राहिला माझा त्या ठिकाणी शिल्लक. नेक्स्ट काय झालं त्या ठिकाणी 15 फेब्रुवारीला मी स्वतः काय केलं त्या ठिकाणी, किती रक्कम त्या ठिकाणी विड्रॉ केली त्या ठिकाणी 1500 इतकी अमाऊंट काय केली मी त्या ठिकाणी विड्रॉ केली. जी तेवढी अमाऊंट मी काय केली माझ्या कॅशवरून माझ्या अकाउंटवरून काढून घेतली. म्हणजे आता माझं शिल्लक किती होतं 9000 होतं, त्याच्यामधून किती मी वजा करणार 1500 एवढी अमाऊंट काय केली मी काढलेली, बरोबर विड्रॉ केली. मग माझ्याकडे शिल्लक किती राहिलं, हा झिरो राहिला 10 मधनं 5 राहिलं आणि 1 मधनं 1 गेला, किती राहिलं त्या ठिकाणी 1 राहिलं, म्हणजे वजाबाकी केली. मग माझा बॅलन्स किती शिल्लक राहिला, तर इथं पण माझा बॅलन्स राहिला 7500 इतका बॅलन्स काय राहिला माझा शिल्लक राहिला, कारण मी एवढी अमाऊंट काय केल्या ह्या 9000 मधनं काढून घेतली, शिल्लक राहिली. आता शेवटचा जो कॉलम आहे तो काय दिला 26 फेब्रुवारीला माझ्या खात्यावर इंटरेस्ट जो जमा झालेला आहे. इंटरेस्ट किती जमा झाला, तर माझ्या खात्यावर जो इंटरेस्ट जमा झालेला आहे तो किती झाला 135 म्हणजे 135 रुपये एवढा इंटरेस्ट काय झाला त्या ठिकाणी जमा झाला. आता एवढा इंटरेस्ट जमा झाला तर माझ्या बॅलन्सवर सुद्धा काय होणार, तिथं बदल पडणार.
म्हणजे बॅलन्स काय होणार आहे आता या ठिकाणी असणार आहे हा 7,500 जो आहे त्याच्यामध्ये हा काय होणार त्या ठिकाणी मिसळणार म्हणजे मिळवणार आपण म्हणजे आम्हाला किती झालं 5 आला 3 5 + 1 6 आला आणि हा 7 आला म्हणजे माझा बॅलन्स किती झाला 7,635 एवढा बॅलन्स नाही झाला माझ्या किती तारखेला 26 फेब्रुवारीला माझ्या अकाउंटवर किती जमा राहिले किती शिल्लक राहिलेली त्या ठिकाणी 7,635 एवढी अमाऊंट काय झाली त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्समध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेली नाही म्हणजे अशा पद्धतीनं हे काही एंट्रीज ज्या आहेत पासबुकला झालेल्या एंट्रीज ज्या आहेत त्या मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग अशा आपण ज्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व केलं होतं तशाच पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आणि क्वेश्चन दिलेलं आहे फिल इन द ब्लँक्स इन द कॅश एंड त्या ठिकाणी टेबल या ठिकाणी काही रक्कम दिली आहे आणि तुम्हाला इथं बॅलन्स जो आहे तो बॅलन्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी किती शिल्लक राहते किंवा काय होते तिथं तुम्हाला बॅलन्स ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत या रिकाम्या जागी तुम्ही काय करायचं माझ्या आहे त्या एंट्रीज काय करायच्या त्या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहे म्हणजे मगाशीच्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने हा चार्ट काय करायचं तुम्हाला इथं कंप्लीट करावायचं आहे नेक्स्ट पॉईंट टू सिंपल इंटरेस्ट पार्ट फर्स्ट सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय तर आपण सरळ व्याज जे म्हणतो तर सरळ व्याज आपण कसं काढलं जातं याच्याबद्दलचं एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघू एक्झाम्पल आहे सुविद्या फॉरवर्ड सम काय सांगितलं त्या ठिकाणी 30,000 रुपीज ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी 8 PCP इंटरेस्ट फॉर अ इयर फ्रॉम हर बँक टू बाय व काय सांगितलं त्या ठिकाणी कॉम्प्युटर म्हणजे सुविधानं काय केलं त्या ठिकाणी 30,000 रक्कम जी आहे ती 8 PCP या दरानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी 1 वर्षासाठी बँकेमधून कॉम्प्युटर घेण्यासाठी काढलेले आहे ॲट द एंड ऑफ द पिरियड म्हणजे 1 वर्ष संपल्यानंतर एंड ऑफ द पिरियड सी हॅड टू पे बॅक अँड अमाऊंट ऑफ काय केलं त्या ठिकाणी 2,400 रुपीज ओव्हर अँड अबाव वॉट सी हॅड काय सांगितलं त्या ठिकाणी बॉरो म्हणजे तिने किती रुपये उसने घेतलेले होते टोटल असं त्यांनी विचारलेला आहे प्रश्न आता याच्यामध्ये आपण बघितलं की बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन आम्हाला काय करायचे जे बॉक्सेस जे तुम्हाला इथे दिसतात ते बॉक्स आहेत ते फिलअप करायचे आता पहिल्यांदा काय सांगितलं सुविद्या फॉरवर्ड सम ऑफ किती रुपीज घेतले त्या ठिकाणी 30,000 रुपीज घेतले म्हणजे तिची प्रिन्सिपल म्हणजे जर आपण मुद्दल असं म्हणतो ती मुद्दल किती झाली त्या ठिकाणी 30,000 झाली म्हणजे प्रिन्सिपल किती मिळालं त्या ठिकाणचं असणारं 30,000 हे काय झालं त्या ठिकाणचं प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 8 PCP आहे म्हणजे आम्ही काय म्हटलं 8% दराने काय केलेले घेतले त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 8 झाला परत काय विचारलं त्या ठिकाणी इंटरेस्ट किती आहे म्हणजे इंटरेस्ट म्हणजे काय व्याज किती झालं ॲट द एंड ऑफ द पिरियड काय सांगितलं त्या ठिकाणी सी हॅड टू पे बॅक अँड अमाऊंट ऑफ किती रुपये पे करणार आहे तर त्या ठिकाणी 2,400 रुपीज एवढे काय करणार आहे पे त्या ठिकाणी करणार आहे टाईम किती दिला आहे फॉर काय सांगितलं इयर म्हणजे किती वर्ष आहे त्या ठिकाणी 1 वर्षाचं म्हणजे 30,000 अमाऊंट तिनं काढलेली होती त्याच्यावर व्याजाचा दर किती होता त्या ठिकाणी 8% दराने 1 वर्षाचं जे व्याज आहे ते 1 वर्षाचं व्याज किती आलं त्या ठिकाणी 2,400 रुपये आलं आणि मग तिनं जी बँकेतून काढलेली आहे तर टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक म्हणजे तिला बँकेमध्ये किती रुपये त्या ठिकाणी जमा करावे लागतील तर तिनं काढलेली अमाऊंट किती होती त्या ठिकाणी 30,000 होती त्यांना इंटरेस्ट किती झालं 30,000ला 1 वर्षासाठी इंटरेस्ट किती झाला त्या ठिकाणी 2,400 एवढं इंटरेस्ट झालं म्हणजे टोटल अमाऊंट 1 वर्षानंतर तिला बँकेमध्ये भरायची असेल तर ती रक्कम किती होणार आहे तर या ठिकाणी हा 30,000 घेतला प्लस काय केला 2,400 त्याच्या मिक्स केलं आणि मग आम्हाला व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती किती मिळाली त्या ठिकाणी 32,000 अमाऊंट काय करायचं त्या ठिकाणी तिला जमा करायला लागणार म्हणजे हे काय मिळालं मला आपल्याला इथं जे आहे तो या ठिकाणचा बाजू आहे त्याला आपण इंटरेस्ट असं म्हटलं हा प्रिन्सिपल म्हणजे पीनं दाखवतो आपण रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आपण आय अक्षरानं दाखवतो त्यानंतर इंटरेस्ट आपण आय अक्षरानं त्या ठिकाणी दाखवतो टाईम जो आहे तो पीनं दाखवतो आपण किंवा एन अक्षरानं त्या ठिकाणी दाखवत असतो मग हे कशा पद्धतीने सिंपल इंटरेस्ट काढला जातो किंवा इंटरेस्ट कसा काढला जातो त्याचा फॉर्म्युला आता आपण काय करायचं या ठिकाणी स्टडी करायचा आहे we have to see simple interest the principal is the same every year and the rate of interest to remains the काय सांगितलं त्या ठिकाणी सेम
म्हणजे प्रिन्सिपल पण सेम पाहिजे आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे त्या ठिकाणी रिमेन्स कसं असणार आहे सेम. द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड इन दिस वे इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी सिम्पल इंटरेस्ट. आणि अशा पद्धतीनं जो इंटरेस्ट येतो त्याला आपण सिम्पल इंटरेस्ट असं म्हणत जातो. मग इथं आपल्याला सांगितलं लेटस कॅल्क्युलेट द टोटल इंटरेस्ट सांगितलं. म्हणजे आम्हाला काय करायचं टोटल इंटरेस्ट काढायचं. केव्हा काढायचं त्यांचं प्रिन्सिपल किती आहे त्या ठिकाणी पी आहे. प्रिन्सिपल म्हणजे आपण मुद्दल असं म्हणतो की किती आहे पी आहे. इज डिपॉझिटेड फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी एन इयर्स. किती वर्षासाठी डिपॉझिट केली जाते ते इयर्सला आपण सिम्बॉल वापरणार नाही आहे. ॲट रेट जो घेतलेला आहे रेट ऑफ इंटरेस्ट कशात दाखवला जातो डिनोटेड बाय द लेटर आर. सपोज जर सांगितलं इंटरेस्ट फॉर 1 इयर इज जे एका वर्षासाठीचा इंटरेस्ट किती असेल त्या ठिकाणी आय असेल तर आम्ही काय घेणार आहे त्या ठिकाणी आय अपॉन पी घेतलं. म्हणजे इंटरेस्ट अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल विच इज इक्वल टू रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन काय आलं त्या ठिकाणी 100. आम्हाला व्हॅल्यू आयची काढायची म्हणून हा पी इथे डिवायडेड होता इथे गेल्यावर इंटू झाला. therefore we have to get I is equal to P into R अपॉन काय मिळाला 100 मिळाला. मग आम्हाला कशासाठी कॅल्क्युलेट करायचं की इंटरेस्ट फॉर एन इयर्ससाठी काढायचं. मी इंटरेस्ट फॉर एन इयर्स विच इज इक्वल टू आय इंटू काय केलं त्या ठिकाणी एन घेतलं. therefore we have to get the formula काय मिळाला P into R अपॉन 100 इंटू काय मिळाला त्या ठिकाणी एन मिळाला. आणि म्हणून टोटल इंटरेस्ट जो आहे म्हणजे आपला सिम्पल इंटरेस्ट काढायचा फॉर्म्युला जो तो आहे तो हा आहे P इंटू या आर इंटू काय सांगितला एन अपॉन काय सांगितला 100. पी म्हणजे प्रिन्सिपल सांगितला, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट सांगितला, एन म्हणजे नंबर ऑफ इयर सांगितला आणि अपॉन 100 केला. तर वी हॅव टू गेट द फॉर्म्युला कशासाठी मिळाला आपल्याला सिम्पल इंटरेस्टसाठी मिळालेला आहे. हिअर वी हॅव टू सी वन एक्झाम्पल दॅट इज हिअर वी हॅव टू गिवन प्रिन्सिपल पीची व्हॅल्यू किती दिली आहे त्या ठिकाणी 25,000 दिलेली आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आर हॅविंग द व्हॅल्यू काय दिली आहे 8 TCPA दिलेला आहे आणि एन म्हणजे नंबर ऑफ किती वर्ष दिलेले आहेत 3 इयर्ससाठी. आणि आम्हाला टोटल इंटरेस्ट काढायला सांगितलेला आहे. व टोटल इंटरेस्टसाठीचा फॉर्म्युला पी इंटू आर इंटू एन अपॉन काय म्हणणार आपण त्या ठिकाणी 100 असं म्हणतात. हा फॉर्म्युला आपल्याला आता इथे मिळाला पी इंटू आर इंटू एन अपॉन काय मिळालेला आहे 100. मग विच इज इक्वल टू आपण इकडे इज इक्वल टू लिहा पी व्हॅल्यू किती घेतली त्या ठिकाणी 25,000 घेतलेली आहे इंटू आर व्हॅल्यू किती घेतली आहे 8 घेतली आहे. एन व्हॅल्यू किती घेतली आहे 3 घेतली आहे अपॉन काय केलं आपण त्या ठिकाणी 100. म्हणजे फक्त इथं आम्ही काय केलं वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू केल्या. पीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि एनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता काय करूया हा झिरोला हा झिरो कॅन्सल झाला, या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म कुठला राहिला 250 इंटू 8 इंटू काय झालं त्या ठिकाणी 3 राहील. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे परत यांना याला मल्टिप्लिकेशन करायचं. आता इथं मल्टिप्लिकेशन करत असताना आपण 25 ला काय करूया 8 ला मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे. म्हणजे 25 आठवडे आपण घेतो. बरोबर आहे. किती आलं 4 आलं आणि हा आलेला 100 म्हणजे 250 इंटू 100 250 इंटू 8 विच इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी 2000 मिळालं. आणि 2000 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 3 आहे. म्हणजे 250 ला 8 ला मल्टिप्लाय केलं वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 200 मिळालं इंटू 3 केलं तर आपल्याला आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 200 इंटू 3 म्हणजे किती मिळालं त्या ठिकाणी 600. म्हणजे टोटल इंटरेस्ट जो आहे तर टोटल इंटरेस्ट आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 6,000 रुपीज आम्हाला या ठिकाणी मिळाले. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट किती मिळाला 6,000 रुपीज आम्हाला मिळालेला आहे. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे आम्हाला इथं सिम्पल इंटरेस्ट जो आहे तो सिम्पल इंटरेस्ट किती मिळाला सिम्पल इंटरेस्ट विच इज इक्वल टू किती मिळालं 6,000 रुपीज मिळालेला आहे. हिअर वी हॅव टू सॉल्व टू एक्झाम्पल बाय युझिंग द काय येणार आहे त्या ठिकाणी फॉर्म्युला. मगाशिवाय जो आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे सिम्पल इंटरेस्ट विच इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100 हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला काय करायचे की 2 एक्झाम्पल्स काय करायचे त्या ठिकाणी सॉल्व करायची आहे. मग प्रश्न काय दिला कॅल्क्युलेट सिम्पल इंटरेस्ट इन फॉलोइंग एक्झाम्पल्स आणि 2 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. We have to take simple interest part second in which we have to calculate the amount. म्हणजे आपण कॅल्क्युलेट काय करत होतो सिम्पल इंटरेस्ट त्याचा फॉर्म्युला जो होता तो काय घेतला होता I इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन काय घेतला होता त्या ठिकाणी 100. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे आय विच इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन काय घेतला होता 100. हे आपल्याला इंटरेस्ट मिळत होतं. आणि मग आम्हाला अमाऊंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर अमाऊंटच्याला मराठीत रास असं म्हटलं जातं. अमाऊंट विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल प्लस काय घेतलं त्या ठिकाणी इंटरेस्ट म्हटलेलं आहे. अमाऊंट विच इज डिनोटेड बाय द लेटर ए म्हटले, प्रिन्सिपल विच इज डिनोटेड बाय द लेटर पी म्हटले.
आणि इंटरेस्ट डिनोटेड बाय द लेटर काय म्हटलंय आय. इन दिस वे वी हॅव टू कॅल्क्युलेट काय करू शकतो त्या ठिकाणी अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकतो. हिअर वी हॅव टू टेकन वन एक्झाम्पल. हिअर वी हॅव टेकन वन एक्झाम्पल. एक्झाम्पल काय घेतलंय, तुलसीराम टूक अ लोन ऑफ किती घेतलंय त्या ठिकाणी ₹40,000 फ्रॉम काय घेतलंय त्या ठिकाणी बँकेकडून 40,000चं लोन घेतलं फॉर किती वर्षासाठी 1 इयर ॲट द रेट ऑफ किती घेतलाय त्या ठिकाणी 10 PCP. फाईंड द काय सांगितलं, इंटरेस्ट पण फाईंड करायला सांगितलं आणि अमाऊंट ही विल टू पे टू द काय सांगितले बँक, म्हणजे बँकेला किती पैसे तो त्या ठिकाणी परत करणार आहे ती सगळी अमाऊंट आम्हाला काढायला सांगितली. मग पहिल्यांदा इंटरेस्ट काढायचं असेल तर आम्ही काय लिहू शकतो, प्रिन्सिपल. प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 40,000 आहे. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आर आपण घेतला तो किती दिला त्या ठिकाणी 10 PCP दिला आहे. इयरची संख्या ची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळाली आम्हाला 1 इयर मिळालं. आणि हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर आय आणि हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द काय घ्यायचे त्या ठिकाणी. आपण इथं फॉर्म्युला घेऊया की आय विच इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 100 इयर. आता इथं फॉर्म्युलामध्ये आपण काय करूया, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. विच इज इक्वल टू प्रिन्सिपल नवीन व्हॅल्यू काय घेतल्या त्या ठिकाणी 40,000 घेतले. आर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे त्या ठिकाणी 10 आहे. यांची व्हॅल्यू किती आहे 1 इयर आहे. अपॉन काय केलं त्या ठिकाणी 100. जे आपण इथं व्हॅल्यू काय केल्या त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. रिमेनिंग टर्म 400 इंटू 10 इंटू काय आलं त्या ठिकाणी 1 आहे. म्हणजे 400ला 10 जर मल्टिप्लाय केलं तर आम्हाला व्हॅल्यू जी मिळणार आहे ते काय मिळालं त्या ठिकाणी 4,000. एवढी अमाऊंट त्या ठिकाणी आम्हाला इंटरेस्ट म्हणून मिळाली. म्हणजे इंटरेस्ट किती मिळालं आम्हाला 4,000 इतका मिळाला. आम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. therefore we have to return here amount which is equal to काय मिळणार त्या ठिकाणी प्रिन्सिपल प्लस काय म्हटलं त्या ठिकाणी इंटरेस्ट. फॉर्म्युला काय दिला, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट दिला. आता प्रिन्सिपल किती होतं त्या ठिकाणी 40,000 आपल्याला इथे मिळालं. 40,000 ते काय प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट किती मिळालं त्या ठिकाणी 4,000 मिळालं. 40,000 प्लस काय केलं त्या ठिकाणी 4,000 ॲडिशन केलं तर वी हॅव टू गेट काय मिळणार त्या ठिकाणी अमाऊंट मिळाली. आणि अमाऊंट किती मिळाली त्या ठिकाणी 44,000. एवढी अमाऊंट त्याला काय करायला लागणार त्या ठिकाणी पे करायला लागणार. म्हणून आम्हाला अमाऊंटची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 45,000. म्हणजे अमाऊंट ही विल हॅव टू पे टू द बँक. किती अमाऊंट पे करायला लागणार आहे 45,000. एवढी अमाऊंट काय करायला लागणार आहे त्याला त्या ठिकाणी पे करायला लागणार आहे. म्हणजे अमाऊंट आपण काढायचं असेल तर आम्हाला त्या ठिकाणी इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट केला तर आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी अमाऊंट असं मिळणार. म्हणजे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आणि इंटरेस्ट म्हणजे आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन आपण काय म्हटलं आपण त्या ठिकाणी 100 म्हटलेलो आहोत. Here we have to solve an example. For example, Pankaj deposited rupees 1,50,000 in a bank at 10 PCPA for 2 years. What total amount will we get from the bank at the end of the काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियड. म्हणजे आम्हाला इथं काय करायचे, टोटल अमाऊंट आम्ही किती त्या ठिकाणी डिपॉझिट करणार किंवा टोटल अमाऊंट किती त्या ठिकाणी बँकेमध्ये भरणार आहात 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी. म्हणजे आम्हाला इथं काय करायचं आहे, अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या अगोदर आम्हाला काय केलं पाहिजे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला पाहिजे. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू मग आम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी अमाऊंट कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि मग अशाच्या पद्धतीनं पहिल्यांदा इंटरेस्ट काढून घ्या, त्यानंतर अमाऊंट तुम्ही त्या ठिकाणी इंटरेस्ट मिळाला की प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट करून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ द कोणाची मिळू शकते, टोटल अमाऊंटची मिळू शकते. त्या पद्धतीने एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. Student in 28 day we have to taken unit circle. In circle we have to taken some unit that is relationship between circumference and diameter. आता circumference म्हणजे आपण परिघ असं म्हणतो, diameter म्हणजे आपण त्याला व्यास असं म्हणतो. त्यांच्यामधलं काय संबंध आहे ते आपण बघणार. त्याच्यावर फर्स्ट here we have to taken म्हणून काय येते त्या ठिकाणी सर्कल. आणि here we have to ask one question that is identify the center, radii, chords and diameters in the त्या ठिकाणी सर्कल.
अलॉंग साईड अँड रेड कलर काय सांगितलं त्या ठिकाणी नेम. म्हणजे आकृतीमध्ये आपल्याला एक सर्कल दाखवलेलं आहे आणि त्या सर्कलमध्ये असणारे सेंटर सांगायचं आहे. रेडियस म्हणजे त्रिज्येची नावं सांगायचे. शॉर्ट्स म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ते सांगायचं आहे आणि डायमीटर जो म्हणतो म्हणजे आपण व्यास असं म्हणतो. आता इथं आकृती जर बघितली इन दिस फिगर सेंटर बघितलं तर सेंटर कोण आहे त्या ठिकाणी, सेंटर काय त्या ठिकाणी ओ आहे. रेडिया जर आपण बघितलं तर रेडिया तुम्हाला काय दिसतात तर आपण सांगतो सेंटरपासून ह्या सर्कलवर असणारा जो पॉईंट आहे त्या सर्कल आणि सॉरी सेंटर आणि सर्कलवरील असणारा पॉईंट यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस असं म्हणतो. ही पहिली रेडियस आपण घेतली तर पहिली रेडियस कोणती झाली त्या ठिकाणी ओ झाली. परत इकडून इकडे जर घेतलं सेंटरपासून हा सर्कलवर असणारा पॉईंट कोण आहे यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस म्हणतो. म्हणजे ती रेडियस कोणती झाली त्या ठिकाणी ओ येते. त्यानंतर ओ पासून हा डी पर्यंत डिस्टन्स इट इज ऑल्सो काय झालं रेडियस आहे. ओ पासून सी पर्यंत डिस्टन्स इट इज ऑल्सो काय झालं त्या ठिकाणी रेडियस आहे. म्हणजे ओ बी ओ ए ओ सी अँड ओ डी डी जर काय झालं त्या ठिकाणी रेडियस त्या ठिकाणी. आता चॉर्ट्स म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी एनी टू पॉईंट्स ऑन द काय घेतले त्या ठिकाणी सर्कल आणि जॉईंट करायचं काय होणार आहे त्या ठिकाणी लाईन आपण चॉर्ट म्हणतो. आता इथे काय केलं हा सी पॉईंट आणि या पॉईंट इथे आपण मोडला दिस इज पण चॉर्ट झाली. हा ए आणि बी पॉईंट आहे हा सुद्धा काय येणार आहे चॉर्ट. हा चॉर्ट पण येणार आहे आणि नथिंग बट हा काय येणार आहे त्या ठिकाणी डायमीटर. देन काय घेतो दिस पॉईंट ए आणि दिस पॉईंट ई ऑल्सो काय येणार आहे चॉर्ट येणार आहे आणि दिस सी पॉईंट आणि डी पॉईंट ऑल्सो काय येणार आहे त्या ठिकाणी चॉर्ट येणार. म्हणजे चॉर्ट कोणत्या कोणत्या झाल्या आपल्या त्या ठिकाणी एफ सी एक चॉर्ट झाली. दुसरी जर घेतली तर ए ही एक चॉर्ट झाली. त्यानंतर ए बी इट इज ऑल्सो वन चॉर्ट झाली आणि सी डी ऑल्सो इट इज काय झाली त्या ठिकाणी वन चॉर्ट झाली. नंतर काय सांगितलं डायमीटर. तर डायमीटर म्हणजे काय लाईन विच इज पासिंग थ्रू द काय येणार आहे त्या ठिकाणी सेंटर. म्हणजे ती लाईन जी आहे पासिंग थ्रू द काय घेतलं त्या ठिकाणी सेंटरमधनं पास केली म्हणजे सेंटरमधनं पास झाणारी लाईन सी डी घेतली आणि दुसरी लाईन कोणती आहे त्या ठिकाणी येते. या दोन लाईन ज्या आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डायमीटर म्हणतो. जे दिस डायमीटर इज नथिंग बट काय म्हणतो आपण त्या ठिकाणी लार्जेस्ट चॉर्ट असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि म्हणून डायमीटर कोणती मिळाली आपल्याला एक डायमीटर ए बी मिळाला आणि दुसरा डायमीटर कोणता मिळाला त्या ठिकाणी सी डी मिळालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण घेतो. आता नथिंग बट नेक्स्ट पॉईंट काय घेतला सर्कम्फरन्स ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी सर्कल. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे ज्याला आपण परिघ असं म्हणतो तो कसा मोजायचा. जर आपण बघितलं की इथं मी सर्कल काढलेलं आहे. आता सर्कल काढत असताना काय केलं आहे सेंटर घेतलेलं आहे. हा पॉईंट ओ हा सेंटर घेतलेला आहे आणि मी एक पॉईंट घेतलेला आहे आणि हा काय केला मी या ठिकाणी असं या ठिकाणी हा पाथ या ठिकाणी मी ड्रॉ केला. हा पाथ म्हणजे हा जो पाथ मी आता काढलेला आहे हा जो पाथ मी ट्रेस केला म्हणजे कुठला इथून स्टार्ट केला नाही इथून हा पाथ इथून स्टार्ट झाला. हा जो पोर्शन आहे हा नथिंग बट पोर्शन म्हणजे कोण आहे त्या ठिकाणी सर्कम्फरन्स ऑफ काय त्या ठिकाणी सर्कल. म्हणजे जर आपण साधी बांगडी घेतली तुम्हाला इथं प्रश्न दिला आहे मेजर द सर्कम्फरन्स ऑफ अ बँगल विथ द हेल्प ऑफ द कॅस्टिंग त्या ठिकाणी म्हणजे आपण काय करायचं आहे दोरीचं एक टोक जे आहे ती काय करायचं बँगलच्या एका टोकाला घ्यायचं आणि दुसरं टोक परत तिथंपर्यंत आणायचं. हा जर आपण घेतलं म्हणजे इथं आपण जी बांगडी आपण घेतली अशी आहे बांगडी ह्या तेच एक टोक त्या बँगडीच्या कडेला झालं इथून आलो आणि इथून इथंपर्यंत आलो तर हा जो आपण हा जो पाथ कम्प्लीट केलेला आहे हा पाथ म्हणजे नथिंग बट कोण असणार आहे त्या ठिकाणी सर्कम्फरन्स ऑफ काय असणार आहे त्या ठिकाणी सर्कल असणार. आपल्या गाडीचं चाक जर बघितलं फील आपण नील म्हणतो आपण त्या गाडीच्या चाकाचा जरी बघितला आस आपण म्हणतो किंवा त्याला सुद्धा त्याचा काय म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी परिघ असं म्हणू शकतो. घरामध्ये असणारा डबा वगैरे आपण घेतला तर डब्याच्या कडेनं जरी आपण दोरी बांधून बघितली तर ती सुद्धा नथिंग बट काय झाला त्याचा त्या ठिकाणी सर्कम्फरन्स त्या ठिकाणी झालेला आहे. देन वी हॅव टू सी द रिलेशनशिप बिटवीन सर्कम्फरन्स अँड काय केलं त्या ठिकाणी डायमीटर. हिअर वी हॅव टू टेकन an activity that is measure the circumference and diameter of the object given below and the ratio and enter the ratio of the circumference to its diameter. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे तिथे काही ऑब्जेक्ट दिले त्यांचा सर्कम्फरन्सही दिलेला आहे त्यांचा डायमीटर पण दिलेला आहे आणि आपल्याला रेशो काय करायचं सर्कम्फरन्स अपॉन डायमीटरचा रेशो कॅल्क्युलेट करायचा. पहिला ऑब्जेक्ट घेतला आहे त्या ठिकाणी बँगल जे आपण बांगडी म्हणतो तो त्या बांगडीचा सर्कम्फरन्स आहे 23.5 सेंटीमीटर आहे डायमीटर 7.5 सेंटीमीटर. रेशो काढायचा. रेशो कसा करणार डिटर्मिनंट 23.5 अपॉन काय करणार त्या ठिकाणी 7.5 हा रेशो घ्यायचा आणि हा रेशो जो आहे
आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 3.16 एवढा या ठिकाणी मिळालेला आहे. सेंटीमीटरला सेंटीमीटर काय झाले कॅन्सल झाले. सेकंड ऑब्जेक्ट काय दिला आहे क्लॉक म्हणजे जे आपण घड्याळ म्हणतो त्या घड्याळाचा सर्कम्फरन्स किती आहे त्या ठिकाणी 44 सेंटीमीटर आहे. त्यानंतर डायमीटर त्याचा 14 सेंटीमीटर आहे आणि त्यांचा रेशो घ्यायचा आहे. तो काय घेतला आपण त्या ठिकाणी 44 आपण काय घेतला त्या ठिकाणी 14 घेतला. तर ह्याची जी व्हॅल्यू आहे क्लॉक घेतला आहे क्लॉकचा सर्कम्फरन्स आहे 44 सेंटीमीटर डायमीटर आहे 14 सेंटीमीटर त्याचा रेशो घेतला आहे 44/14 विच इज इक्वल टू किती आला 3.14 आला. नेक्स्ट आपण ऑब्जेक्ट घेतला आहे पिलो वूलन कार्ड घेतले म्हणजे आपलं बैलगाडी असते त्या बैलगाडीचं चाक आहे त्या बैलगाडीच्या चाकाचा आपण काय मोजलाय सर्कम्फरन्स. आपण सर्कम्फरन्स किती आला त्याचा 314 सेंटीमीटर आला त्याचा डायमीटर आहे 99 सेंटीमीटर आहे. तर त्यांचा रेशो घ्यायचा आहे तो रेशो आपण इथे घेऊया 340 आपण काय घेतलं त्या ठिकाणी 99 विच इज इक्वल टू यांचा जर घेतला हा रेशो किती आला 3.17 आला. म्हणजे आम्ही या ठिकाणी काय घेतला हा रेशो तुम्ही जो ऑब्झर्व केला हा 3.16 आला हा 3.14 आला हा 3.17 आला. म्हणजे हा कुठेपर्यंत आला आहे ॲटलिस्ट म्हणजे जवळजवळ कुणाच्या बरोबर आला त्या ठिकाणी 3च्या नियर आहे. आपण लिहिणार आहे द रेशो ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर इज अ लिटिल ओव्हर सांगितलं. लिटिल ओव्हर म्हणजे काय की कुणाच्या जवळपास असं विचारलं तर लिटिल ओव्हर काय सांगितलं त्या ठिकाणी 3 सांगितलेलं अँड रिमेन्स काय राहिला त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणजे हा इथं 3 आला 3.16 आहे हा 3.14 आहे हा 3.17 आहे म्हणजे जवळपास 3च्या जवळ अँड रिमेन्स काय राहिला त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहिला. दिस कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रीक लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी पाय म्हणजे हा जो रेशो आपण घेतलेला आहे सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर हा रेशो आपण काय दाखवतो तो कॉन्स्टंट आला आणि तो कुठल्या लेटरनं दाखवतो तो ग्रीक लेटर कोणता आहे त्या ठिकाणी पाय हे ग्रीक लेटर आहे. इन प्रॅक्टिस द व्हॅल्यू ऑफ पाय आणि म्हणून ते ग्रीक लेटर पायची व्हॅल्यू आपण कन्सिडर काय करतो एकतर 22/7 और काय म्हणतो त्या ठिकाणी 3.14 जे आता आपल्याला इथे मिळाले ते 3.14 आहे म्हणजे जवळपास आपण त्याला आपण त्याची व्हॅल्यू 22/7 और काय कन्सिडर करतो 3.14 आपण कन्सिडर करत असतो इथे विचारात घेत असतो. मग परत आपण बघणार आहे त्याच्यामधलं रिलेशन कुणाच्यातलं रेडियस असेल सर्कम्फरन्स असेल आणि डायमीटरमध्ये. इफ रेडियस किती आहे त्या ठिकाणी आर आहे डायमीटर किती आहे त्या ठिकाणी डी आहे आणि सर्कम्फरन्स काय त्या ठिकाणी सी आहे. रेडियस आर डायमीटर डी आणि सर्कम्फरन्स सी आणि म्हणून जर रेशो घेतला सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर आता आपण सांगितलं की रेशो हा रिमेन्स काय झाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहिला. मग सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर हा जो रेशो कॉन्स्टंट येतोय तो कॉन्स्टंट रेशो आपण कशाला दाखवतो ग्रीक लेटर पायने त्या ठिकाणी दाखवत असतो आणि म्हणून सांगितलं इथं व्हॅल्यू केली सर्कम्फरन्स आपण सी न डिनोट करतो डायमीटर आपण डी न डिनोट करतो आणि आमचा फॉर्म्युला मिळाला सी अपॉन डी विच इज इक्वल टू काय त्या ठिकाणी पायला आणि सी इज इक्वल टू आम्हाला व्हॅल्यू त्या ठिकाणी पाय डी व्हॅल्यू द्यायची म्हणजे सी इज इक्वल टू पाय काय द्या. मात्र परत डायमीटर आणि रेडियस यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. डायमीटर डी विच इज इक्वल टू काय म्हणतो त्या ठिकाणी 2r म्हणतो आणि दिस व्हॅल्यू वी हॅव टू सबस्टिट्यूट in this equation then circumference become काय झाला c which is equal to pi आला d आणि व्हॅल्यू काय आली त्या ठिकाणी 2r. मग we have to get the value for the circumference in case of radius माहिती असेल तर we have to get the value काय मिळेल c is equal to 2 pi r मिळेल. जी in case of diameter असेल तर ती व्हॅल्यू मिळते pi into d मिळते आणि in case of radius ची व्हॅल्यू सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करायची असेल तर c which is equal to काय मिळणार आहे आम्हाला त्या ठिकाणी 2 pi r आम्हाला ती व्हॅल्यू मिळणार आहे. आता याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आहेत की काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघू. हिअर वी हॅव टू आस्क सम क्वेश्चन बेस्ड ऑन द रिलेशनशिप बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर. पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द टेबल. हिअर वी हॅव टू गिवन सम व्हॅल्यूज ऑफ रेडियस सम व्हॅल्यू ऑफ डायमीटर अँड सर्कम्फरन्स. जेव्हा रेडियस दिले ते तुम्हाला डायमीटर आणि सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करायचे. इथं डायमीटर दिलं आहे रेडियस आणि सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करायचे. इथं सर्कम्फरन्स दिलं आहे त्याच्यावर तुम्हाला डायमीटर आणि रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे. अनदर एक्झाम्पल एक दिलेलं आहे या तुम्हाला जे ब्लॉक दिसतात ते जे ब्रॅकेट आहेत त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करून हे एक्झाम्पल काय करायचं त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. हे एक्झाम्पल सोडवत असताना तुम्ही सातवीच्या पुस्तकाचा आधार घेतला तरी त्या ठिकाणी चालू शकते. इन 29 डे वी हॅव टू सी युनिट सर्कल सब युनिट आर्क ऑफ द सर्कल. हिअर वी हॅव टू टेकन वन प्लास्टिक बँगल घेतलेली एक प्लास्टिकची आपली त्या ठिकाणी बांगडी घेतलेली आणि प्लास्टिक बँगल काय झालं त्या ठिकाणी क्रॅक झाली म्हणजे काय झालं त्याचे 2 इक्वल पार्ट म्हणजे इथून काय झालं ती कट झाली. कट झाल्यानंतर काय दिसतं एक पार्ट काय दिसतं तुम्हाला थोडासा मोठा दिसतो आणि एक पार्ट जो दिसतो
दिसतोय तुम्हाला हा पार्ट, हा काय दिसतोय त्या ठिकाणी स्मॉलर दिसतो. म्हणजे त्या बांगडीचे काय झाले त्या ठिकाणी 2 पार्ट्स झाले त्या ठिकाणी. एक पार्ट कसा दिसतो थोडासा मोठा दिसला आणि दुसरा काय दिसतो त्या ठिकाणी छोटा दिसतो. म्हणून हा मोठा पार्ट जो दिसतो त्याला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी मेजर आर्क असं म्हणणार आहे. आणि स्मॉलर पार्ट जो दिसतोय त्याला काय म्हणणार आहे त्या ठिकाणी मायनर आर्क असं म्हणणार आहे. म्हणजे हे जे 2 पीसेस झाले हे काय झाले त्या ठिकाणी पार्ट ऑफ काय झाले त्या ठिकाणी सर्कलचं. त्यातला पहिला पॉईंट आपण मायनर आर्क आणि मेजर आर्क काय असते आपण घ्यायचं. एवढं आपण ड्रॉ काय केले त्या ठिकाणी 1 सर्कल घेतले, ते 1 सर्कल आपण ड्रॉ केले आणि एबी हा काय घेतला त्या ठिकाणी डायमीटर घेतले. ड्यू टू दिस एबी डायमीटर जी सर्कल इज डिवायडेड इंटू काय झालं त्या ठिकाणी 2 पार्ट्स झाले. आता इक्वल पार्ट्स म्हणणार नाही मी कारण हा पार्ट जो आहे हा सेंटरमधला पार्ट झाला असतात तर 2 इक्वल पार्ट्स म्हटलं असतं. हा एका कडेला आपण घेतलेला म्हणजे ड्यू टू दिस एबी चॉर्ट त्या ठिकाणी आपण घेणार आहे. दिस सर्कल इज डिवायडेड इंटू काय झालं त्या ठिकाणी 2 पार्ट्समध्ये झालं. हा पहिला पार्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो, हा तुम्हाला इथे दिसला, हा AYD म्हणजे हा पार्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा पार्ट द आर्क AXB हा जो दिसतोय तो कुठला दिसला, हा पार्ट दिसला. द आर्क AXB हिचं काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉलर पार्ट म्हणजे हा तुम्ही आता इंडिकेट केलेला आहे. हा आर्क AXB हा काय झाला स्मॉलर झाला. हा स्मॉलर पार्ट आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहे मायनर आर्क म्हणणार आहे. म्हणजे द आर्क AXB इज अ स्मॉलर अँड इट इज कॉल्ड एज काय म्हणते त्या ठिकाणी मायनर आर्क. आणि दुसरी आर्क कोणते AY आणि काय आहे B. आर्क AY केलं कसे त्या ठिकाणी बिगर आहे ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द AXB पेक्षा ही कशी दिसते मोठी बिगर. इट इज कॉल्ड एज काय म्हटले त्या ठिकाणी मेजर आर्क म्हणतो. म्हणजे मोठं दिसते त्याला आपण मेजर आर्क असं म्हणणार आहे, स्मॉलर दिसते त्याला आपण मायनर आर्क असं त्या ठिकाणी म्हणणार. आपण काय सांगितलं द AXB अँड आर्क AYB आर म्युच्युअली करस्पॉन्डिंग आर्क. आता हे म्युच्युअली करस्पॉन्डिंग आर्क का म्हटलं तर आपण जर या ठिकाणी बघितलं ते जे आपण स्टार्ट पॉईंट केला आर्क AYBचा असून दे किंवा आर्क AXBचा स्टार्टिंग पॉईंट कुठला आहे Aचा आहे आणि एंड पॉईंट कोणता आहे Bचा आहे. म्हणजे AXB मध्ये स्टार्टिंग पॉईंट A आहे, एंड पॉईंट B आहे. आणि AYB आपण जर घेतलं त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग पॉईंट A आहे आणि एंड पॉईंट काय आहे त्या ठिकाणी B आहे. म्हणजे दोन्ही आर्कमध्ये जर आपण बघितलं त्यांचा कॉमन पॉईंट जो आहे तो तरी A आणि B त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहे आर्क AXB आणि AYB आर म्युच्युअली करस्पॉन्डिंग काय सांगितलं त्या ठिकाणी आर्क सांगितलेलं आहे. देन आपण या ठिकाणी घेतलं की आपल्याला मगाशी हा काय होता हा कडेला आपण AB चॉर्ट घेतली तर सेकंड फिगरमध्ये इथं जर आपण बघितलं की आपल्याला ऑल्सो ड्रॉ काय केले सर्कल ड्रॉ केलेला आहे. आणि या ठिकाणची जर आपण घेतलेला जी आरती जो घेतलेला आहे म्हणजे फिगरमध्ये जी आरतीची ऑर्डर जी आहे ती पासिंग थ्रू कुठून केलेली आहे त्या ठिकाणी सेंटर ऑफ द सर्कल. आणि सेंटर ऑफ द सर्कलमधून पास झाली म्हणून आरतीला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डायमीटर ऑफ काय म्हणणार आहे त्या ठिकाणी सर्कल. आता डायमीटर ऑफ सर्कलमुळे काय झालं ड्यू टू दिस ऑर्डर आरटी दिस सर्कल इज डिवायडेड इंटू काय झालं त्या ठिकाणी इक्वल पार्ट्स. म्हणजे इथं 2 इक्वल पार्ट्स त्या ठिकाणी तयार झाले. पहिला इक्वल पार्ट कोणता झाला तर हा पहिला पार्ट घेतला RY आणि काय घेतला त्या ठिकाणी B हा एक पार्ट तयार झाला. आणि अनदर पार्ट आपण झालेला आहे तो कोणता आहे RX आणि काय झालं त्या ठिकाणी T. म्हणजे RYT आणि RXT या ज्या काय झाल्या त्या ठिकाणी 2 आर्क तयार झाल्या. त्या आर्क कशा आहेत त्या ठिकाणी इक्वल आहेत म्हणून इथं काय लिहिलंय द डायमीटर गिव्ह राईज टू 2 इक्वल आर्क्स दे आर कॉल्ड एज काय म्हणते त्या ठिकाणी सेमी सर्क्युलर आर्क असं त्या ठिकाणी म्हटले आहे. ह्या दोघांचं मेजर कसं असणार आहे त्या ठिकाणी सारखं असणार आहे. म्हणजे दोन्ही आर्क्सला कशा आल्या त्या ठिकाणी सेम असतात. नेक्स्ट पॉईंट आपण घेतला त्या ठिकाणी सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ अँड काय घेणार आहे त्या ठिकाणी आर्क. हिअर वी हॅव टू ड्रॉ वन काय केले त्या ठिकाणी सर्कल घेतलाय हॅविंग सेंटर काय घेतलंय त्या ठिकाणी O घेतलाय. आणि ह्या सर्कलवर आपण काय केलं 2 पॉईंट घेतले एक पॉईंट A आहे अनदर पॉईंट काय घेतले त्या ठिकाणी B घेतले. आणि मग आपण OA पॉईंट आणि तो OB पॉईंट काय केला त्या ठिकाणी जॉईन केला. OA आणि OB पॉईंट आपण जेव्हा जॉईन करतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतो हा पार्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. हा असा एक पार्ट त्या ठिकाणी तयार झाला. इथे एक समथिंग काय झालं त्या ठिकाणी अँगल त्या ठिकाणी फॉर्म झालेला कुठं ॲट द सेंटरला झालेला. म्हणजे हा जो सेंटर आहे त्या सेंटरशी काय झालेला अँगल फॉर्म झाला. कुठला अँगल फॉर्म झाला AO आणि काय झालं त्या ठिकाणी आणि त्याची आर्क जी आहे ती आर्क कोणती आहे AZB आपण त्या ठिकाणी ही त्याची काय झाली आर्क झाली कोणाची आपल्या असणाऱ्या सेंटर जो अँगल O आहे त्याची करस्पॉन्डिंग आर्क आणि त्या म्हणणार त्या ठिकाणी AZB असणार. आणि मग त्यांनी फिगर O इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल कुठला सांगितलं आहे AOB सांगितलं आहे. तोच व्हर्टेक्स इज द काय सांगितलं त्या ठिकाणी सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे त्याचा व्हर्टेक्स काय त्याचा व्हर्टेक्स जो
म्हणजे त्या ठिकाणी सेंट्रल अँगल असं म्हटलेलं आहे. म्हणजे फिगरमध्ये अँगल ए ओ आणि बी जो आहे त्या ए ओ बी अँगलला आम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी सेंट्रल अँगल असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि ह्या सेंट्रल अँगलची जी करस्पॉन्डिंग आर्क आहे ती आर्क कोणती आहे? आर्क ए झेड बी आहे. म्हणजे आमच्या इथे सेंट्रल अँगलचं जेवढं मेजर असेल तेवढंच मेजर कुणाचं असणार आहे? आमच्या आर्कचं असणार आहे. ठीक आहे. The measure of the angle subtended at the center by an arc is taken to be measure of the base angle त्या ठिकाणी आहे. म्हणजे इथं सेंट्रल अँगलचं जे मेजर असते तेच मेजर कुणाचं असते? त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क असते. जी करस्पॉन्डिंग आर्क कोणती आहे? ए झेड बी आहे. ते ए झेड बीचं माप हे पुन्हा इथं असते आमच्या सेंट्रल अँगल इतकं असतं. द मेजर ऑफ मायनर आर्क. मग अशा पण एक मेजर आर्क भेटली, दुसरी मायनर आर्क भेटली. स्मॉलर पार्ट असतो त्याला मायनर म्हणायचं आणि बिगर पार्ट असतो त्याला मेजर असतो. मग ह्या फिगरमध्ये काय दिसतंय? हा फिगर आपण काढलेले ओ हा त्याचा काय झाला? सेंटर झाला. सेंट्रल अँगल ए ओ क्यू हा सेंट्रल अँगल जायला. आता मला सांगितलं की सेंट्रल अँगलची करस्पॉन्डिंग जी आर्क आहे ती आर्क कोणती आहे? त्या ठिकाणी ए वाय क्यू आहे. ती कसली आर्क आहे? मायनर आर्क आहे. ए एक्स क्यू ही कसली आहे? त्या ठिकाणी मेजर आर्क. मग आपल्याला ह्या मेजर ऑफ काय करायचं? मायनर आर्कचं मोजायचं असेल मेजर तर आपण कसं मेजर करणार? तर या ठिकाणी मला सांगितलं होतं की सेंट्रल अँगलचं जे मेजर असते तेच मेजर कोणाचं असते? त्या ठिकाणी हा मायनर आर्क असतो. ते करस्पॉन्डिंग आर्क असतं. करस्पॉन्डिंग आर्क ए वाय क्यूचं जे मेजर किती असणार आहे? 70 डिग्री. म्हणून इथे दिले मेजर ऑफ द मायनर आर्क ए वाय क्यू इक्वल टू किती आलं? 70 डिग्री. म्हणून आपण लिहिताना पहिलं नेक्स्ट मेजर ऑफ आर्क ए वाय क्यू विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी? 70 डिग्री. याचं मेजर जर 70 डिग्री असेल तर रिमेनिंगचे आर्क आपल्याला राहिलेले रिमेनिंग आर्क आपल्याला राहिले त्या ठिकाणी ए एक्स बी आपल्याला या ठिकाणी तर ए एक्स क्यूचे आहे त्याची काढायची. म्हणजे इथं आपल्याला दिसतं मेजर ऑफ मेजर म्हणजे आम्हाला मेजर कुणाचं करायचं आहे? ए एक्स आणि कुणाचं घ्यायचं आहे त्या ठिकाणी क्यूचं. एक्स क्यूचं कसं करणार? तर हा टोटल काय झाला त्या ठिकाणी? सर्कल झालं. आणि सर्कलचं मेजर किती असते? त्या ठिकाणी 360 असते. त्या 360 म्हणून आपण जर या ठिकाणी मायनर आर्कचं मेजर जर वजा केलं तर आम्हाला कुणाचं मेजर मिळणार? त्या ठिकाणी मेजर ऑफ मेजर आर्क. म्हणून आपण इथे लिहिले मेजर ऑफ मेजर आर्क विच इज इक्वल टू काय लिहिले त्या ठिकाणी? 360 मायनस काय लिहिले? मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. म्हणजे 361 जर आपण करस्पॉन्डिंग मेजर आर्क मायनर आर्कचं जर त्या ठिकाणी मेजर वजा केलं म्हणजे 361 मायनर आर्कचं मेजर वजा केलं तर तुम्हाला काय मिळतं? त्या ठिकाणी मेजर आर्कचं मेजर त्या ठिकाणी मिळत असते. म्हणजे आता इथं आपण 360 घेतलं. मायनर आर्कचं मेजर किती होतं? 70 डिग्री होतं. 360 70 गेले म्हणजे किती मिळालं? 290 मिळालं. म्हणून आम्हाला काय मिळालं? मेजर ऑफ जी मेजर आर्क आहे ती कोणती आहे? त्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क ए एक्स आणि कोण आहे? क्यू. मेजर ऑफ आर्क ए एक्स क्यू विच इज इक्वल टू किती आलं त्या ठिकाणी? 290 आलेलं आहे. म्हणजे एकाचं जर माहीत असेल समजा तुम्हाला मेजर आर्कचं मेजर माहीत आहे आणि मायनर आर्कचं काढायचं असेल तर त्याच पद्धतीने काढायचं आहे. एकामधून दुसऱ्या 360 म्हणा ही संख्या काय करायची? वजा करायची. म्हणजे दुसऱ्याची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. तिसरं आपण घेतलेलं आहे की द मेजर ऑफ अ सर्कल. आता सर्कल तुम्ही काढला तर अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय द सर्कल मीन्स किती सांगितले? 360 डिग्री. म्हणजे आम्ही ओ या पॉईंटपासून आलो आणि इथून स्टार्ट होऊन परत तिथे पोहोचलो त्या ठिकाणी रीचेस अगेन तिथं काय घेतलं त्या ठिकाणी पॉईंट केला गेला. म्हणजे इथून आपण स्टार्ट झालं इथून आलो म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन त्या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. आणि म्हणून इथं आपण सांगितलं मेजर ऑफ द कम्प्लीट सर्कल ही किती सांगितलं त्या ठिकाणी? 360 डिग्री सांगितलेलं आहे. त्यानंतरचं पुढचा पॉईंट आहे मेजर ऑफ द सेमी सर्क्युलर आर्क. की आपण एक सर्कल ड्रॉ केलं आणि आपण जी चॉड घेतलेली आहे ए बी विच इज पासिंग थ्रू द काय घेतलं त्या ठिकाणी सेंटरमधून झालं. म्हणजे ए बी हा काय झाला? नथिंग पण डायमीटर झाला. ड्यू टू दिस डायमीटर काय सांगितलं? दी सर्कल इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्समध्ये झालं. एक पार्ट आहे ए वाय बी आणि अनदर पार्ट आहे ए एक्स बी. आता याचं मेजर काढायचं. आता आपण इथं काय सांगितलं की टोटल कम्प्लीट सर्कलचं मेजर किती आहे? 360 आणि याच्यात मग इक्वल पार्ट असेल तर 360 डिवायडेड बाय 2 केलं तर याचं मेजर किती येणार आहे? 180 येणार आहे. आणि याचं मेजर सुद्धा किती येणार आहे? त्या ठिकाणी 180 येणार. आणि म्हणून आम्ही इथं काय लिहिले? मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क विच इज इक्वल टू किती येणार आहे? 180. म्हणजे मेजर ऑफ आर्क ए वाय बी असेल किती त्याला? 180 आलं. मेजर ऑफ आर्क ए एक्स बी असेल त्याचं मेजर सुद्धा किती येणार आहे? त्या ठिकाणी 180 येणार आहे. म्हणजे आम्ही काय शिकलो याच्यामध्ये? मेजर ऑफ मायनर आर्क जे आहे विच इज इक्वल टू पुन्हा इतकं असणार आहे त्या ठिकाणी सेंट्रल अँगल इतकं असणार आहे. जेव्हा मेजर ऑफ मेजर आर्क आम्ही कॅल्क्युलेट करणार आहे तर काय येणार आहे?
360 डिग्री मायनस येणार आहे मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क येणार आहे. आणि जेव्हा आम्ही काय करणार आहे मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क असेल तर ते मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्कची व्हॅल्यू किती असते 180 डिग्री असते. ते आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. Here we have to taken some question based on the arc of a circle. Here we have taken first question, that is here we have to write the names of major arc, minor arc and semicircular arc. Then this is the second question. In this here we have to given some measures of central angle दिले, some measures of minor arc दिलेला आहे आणि major arc दिले. इथं minor arc दिले तर central angle आणि major arc काढायचं आहे. इथं major arc दिले तर minor arc आणि central angle काढायचं आहे. इथं सेंट्रल अँगल आहे आणि इथं मायनर आर्क आणि मेजर आर्कची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तिसरा एक्झाम्पल जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला अँगल AOB जो आहे तो सेंट्रल अँगलचं मेजर किती दिले 60 डिग्री दिले. आणि मग तुम्हाला काय करायला सांगितलंय हा AGB हा आपला मायनर आर्क आहे आणि ASB हा काय आमचा त्या ठिकाणी मेजर आर्क आहे. यांच्या व्हॅल्यू काय करायचे तर आम्हाला फाइंड आउट करायच्या आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही काय करायचं सॉल्व्ह करायचा आहे. 31st युनिट पेरिमीटर अँड एरिया म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ. सब युनिट आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर अँड काय सांगितलं आहे त्या ठिकाणी रेक्टँगल. हिअर वी हॅव टेकन वन एक्झाम्पल अ नॅपकिन ऑल ऑफ द सेम साईज वेअर मेड फ्रॉम काय सांगितले त्या ठिकाणी स्क्वेअर सांगितलेलं आहे. पीस ऑफ क्लॉथ ऑफ लेंथ किती सांगितलं त्या ठिकाणी 2 मीटर सांगितल्या. व्हॉट लेंथ ऑफ लेस विल बी काय सांगितले त्या ठिकाणी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅपकिन्स. आता इथं जर आपण घेतलं तर इथं नॅपकिन घेतला आहे त्याची साईज कशी आहे त्या ठिकाणी सेम आहे आणि तो कसा आहे त्या ठिकाणी फ्रॉम काय सांगितलं आहे त्या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणजे आपण चौरस आकृती सांगितलं आहे आणि त्याची लेंथ जी सांगितलेली आहे ती काय सांगितलं 2 मीटर. आता त्याला लेस किती लागेल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. लेस किती लागेल म्हणजे आपल्याला त्याची काय केली पाहिजे त्या ठिकाणी पेरिमीटर काढली पाहिजे. आणि मग हिअर वी हॅव टू टेकन पेरिमीटर ऑफ काय घेऊया त्या ठिकाणी स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर मीन्स काय येणार आहे त्या ठिकाणी लेंथ प्लस लेंथ प्लस लेंथ प्लस लेंथ म्हणजे स्क्वेअर असेल तर स्क्वेअरला 4 साईड असतात आणि म्हणून 4 साईडची काय घेतली त्या ठिकाणी लांबी घेतली म्हणजे पहिले लांबी 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 आणि लांबी विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 4 इंटू साईड. कारण स्क्वेअर जर असेल तर स्क्वेअरच्या ऑल साईड कशा असतात इक्वल असतात म्हणजे विच इज इक्वल टू 2 इंटू साईड किती दिली आम्हाला त्या ठिकाणी 2 मीटर दिलेली आहे म्हणून 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी 2 मीटर आलं विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 8 मीटर आम्हाला काय मिळाले त्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे पेरिमीटर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी नॅपकिन आम्हाला मिळालेलं आहे. सिमिलरली वी हॅव टू सीन पेरिमीटर ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी रेक्टँगल. आता रेक्टँगल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा पद्धतीचा हा रेक्टँगल असतोय. दिस इज काय घेतली त्या ठिकाणी लेंथ घेतली, दिस इज अ ब्रेडथ झाली, दिस इज लेंथ आणि दिस इज काय झाली त्या ठिकाणी ब्रेडथ झाली. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल असेल तर काय करणार आहे दिस लेंथ प्लस काय घेणार त्या ठिकाणी ब्रेडथ प्लस काय घेणार लेंथ प्लस काय येणार आहे त्या ठिकाणी ब्रेडथ. म्हणून हिअर वी हॅव टू रिटर्न हिअर लेंथ प्लस ब्रेडथ प्लस लेंथ प्लस काय घेतले त्या ठिकाणी ब्रेडथ. आता लेंथ किती वेळ आली हिअर वी हॅव टेकन लेंथ 2 टाइम्स घेतली आणि ब्रेडथ ऑल्सो वी हॅव टू टेकन काय घेतले त्या ठिकाणी 2 टाइम्स म्हणून इथं काय लिहिलं 2 इंटू काय लिहिले त्या ठिकाणी लेंथ प्लस 2 इंटू काय लिहिले त्या ठिकाणी ब्रेडथ लिहिलेलं आहे विच इज इक्वल टू हिअर 2 टर्म इज अ कॉमन टर्म देअरफॉर वी हॅव टेकन हिअर 2 इन ब्रॅकेट काय केलं त्या ठिकाणी लेंथ प्लस ब्रेडथ मिळाली. म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर वी हॅव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला 2 इन ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी लेंथ प्लस काय मिळालं त्या ठिकाणी ब्रेडथ मिळालं. आता पेरिमीटर एखाद्या फिगरची जर काढायची असेल तर आता आपण बघितलं हा रेक्टँगल घेतला तर ह्या रेक्टँगलला 4 साईड आहेत त्या 4 साईडची आपण काय केली त्या ठिकाणी बेरीज केली आणि वी हॅव टू गेट द काय मिळालं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. म्हणून आपण इथे एक वाक्य लिहिलंय द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साईड्स ऑफ काय सांगितलंय त्या ठिकाणी क्लोज्ड फिगर इज द काय सांगितलंय त्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ दॅट काय सांगितलंय त्या ठिकाणी फिगर. म्हणजे एखादी आकृती असेल त्या आकृतीच्या सगळ्या बाजूंची आपण काय केली त्या ठिकाणी बेरीज केली तर ती त्याची काय असते त्या ठिकाणी पेरिमीटर असते. म्हणजे आपल्याला समजा पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन असेल, पॉलिगॉन म्हणजे आपल्याला एखादी बहुभुजाकृती असेल, बहुभुजाकृती म्हणजे स्क्वेअर असेल तर आपण त्याला 4 बाजू असं म्हणतो, ट्रायंगल असेल तर 3 बाजू म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्त असेल 5 बाजू असतील 6 बाजू असतील 7 बाजू असतील 8 बाजू असतील असंख्य आपण बाजू जेवढे असतील म्हणजे पॉलिगॉन म्हणजे काय बहुभुजाकृती असेल तर त्याची पेरिमीटर काढायची असेल तर आम्हाला फॉर्म्युला काय मिळणार आहे सम ऑफ
लेंथ्स ऑफ ऑल काय सांगणार आहे त्या ठिकाणी साईड, म्हणजे सगळ्या साईडची काय करणार, सगळ्या साईड ज्या आहेत बाजू आहेत त्या बाजूंच्या लांबींची बेरीज केली तर आम्हाला काय मिळते त्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन मिळते. देन वी हॅव टू टेकन पेरिमीटर ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी स्क्वेअर घेणार. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे काय, तर स्क्वेअरला 4 बाजू असतात आणि स्क्वेअरची प्रत्येक बाजू कशी असते, लांबी त्या ठिकाणी सारखी असते. म्हणून हिअर वी हॅव टेकन फॉर्म्युला काय घेतला, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 इंटू काय घेतले त्या ठिकाणी साईड घेतले. देन वी हॅव टू टेकन द फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ काय घेतला त्या ठिकाणी रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे काय, 2 इंटू काय सांगितलं लेंथ प्लस 2 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी ब्रेडथ सांगितलं, म्हणजे 2 गुणिले लांबी आणि अधिक 2 गुणिले काय घेतली रुंदी विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट काय घेतलं लेंथ प्लस काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी ब्रेडथ ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता हिअर वी हॅव टू आस्क वन क्वेश्चन हिअर, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज किती दिले त्या ठिकाणी 72 सेंटीमीटर. इफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी लेंथ इज 20 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ब्रेड. म्हणजे जर आम्हाला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती दिला असेल 72 सेंटीमीटर दिला असेल, त्याची लेंथ 20 सेंटीमीटर असेल तर ब्रेडथ किती आम्हाला काढायची आहे. मग आम्ही काय सांगितलं, आपण इथं एक्झाम्पल लिहूया, लेट इट्स ब्रेडथ बी काय घेऊया त्या ठिकाणी x सेंटीमीटर आपण कन्सिडर करूया, म्हणजे ब्रेडथ किती घेतली त्याची त्या ठिकाणी 1 सेंटीमीटर घेतली. आता पेरिमीटर म्हणजे आपण फॉर्म्युला घेतलेला आहे, पेरिमीटर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल विच इज इक्वल टू काय घेतले 2 इन ब्रॅकेट काय म्हणतो आपण त्या ठिकाणी लेंथ प्लस काय घेतो आपण त्या ठिकाणी ब्रेडचा हा फॉर्म्युला घेतो, कळतंय. मग विच इज इक्वल टू काय घेतलं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती दिल्या 72 सेंटीमीटर, म्हणून इथं आपण 72 घेऊया, 2 घेतलं. लेंथची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती लेंथची व्हॅल्यू किती दिल्या 20 सेंटीमीटर, म्हणून आपण इथं घेऊया 20 प्लस ब्रेड आम्हाला माहीत नाही ती किती घेतली त्या ठिकाणी x घेतली. हेन्स हा 72 हा 2 इंटू होता, इकडं आल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार 72/2 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 20 प्लस काय मिळालं x मिळालं. मग 72ला ह्या 2नं डिवाइड केलं तर काय येणार 2 1 जा 2, 2 3 जा काय येणार त्या ठिकाणी 6 येणार, रिमेनिंग टर्म 1 कॅरी आउट 2 केलं, 2 6 जा किती येणार त्या ठिकाणी 12 येणार, म्हणजे 36 विच इज इक्वल टू 20 प्लस काय मिळेल त्या ठिकाणी x. हेन्स हा 20 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होणार, म्हणून 36 मायनस 20 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी x आलं. म्हणजे 36 मधनं जर आपण 20 वजा केलं, इथं आपण 36 घेतलं मायनस काय केलं त्या ठिकाणी 20 केलं, हा 6 आला, 3 मायनस 2 किती आलं 1 आलं, म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 16 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी x. म्हणजे हे 16 ही व्हॅल्यू कोणाची घेतली होती आपण ब्रेडची घेतली होती, म्हणून ब्रेडथ ऑफ रेक्टँगल जो आहे ब्रेडथ ऑफ रेक्टँगल इज किती मिळाला आम्हाला त्या ठिकाणी 16 सेंटीमीटर ही व्हॅल्यू आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व द काय करू शकतो त्या ठिकाणी एक्झाम्पल. आता इथं तुम्हाला 2 एक्झरसाइजमध्ये 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे, इफ द लेंथ अँड ब्रेडथ ऑफ रेक्टँगल आर काय सांगितले त्या ठिकाणी ट्रिपल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी न्यू रेक्टँगल बी. म्हणजे आम्हाला लेंथ आणि ब्रेडथ ऑफ रेक्टँगल ही किती झाली तिथं ट्रिपल झाली. मग हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी न्यू रेक्टँगल बी असं विचारलेलं आहे. पुढे एक प्रश्न विचारलाय, 4 नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साईज वेअर मेड फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर सांगितलंय. म्हणजे 4 नॅपकिन घेतले, त्यांची साईज कशी आहे एकसारखीच आहे आणि त्यांच्यापासून काय केलं एक चौरसाकृती त्या ठिकाणी काय केलं नॅपकिन तयार केलेलं आहे. स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ लेंथ आणि त्याची लांबी किती सांगितल्या 2 मीटर सांगितल्या. व्हॉट लेंथ ऑफ लेस विल बी काय सांगितलं त्या ठिकाणी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 साईड्स ऑफ ऑल द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅपकिन. म्हणजे त्या स्क्वेअर साईज आपण घेतलेली त्याची लांबी किती घेतल्या तिथं 2 मीटर घेतलेली आहे आणि मग त्या टोटल आपला चारी बाजूला नॅपकिनच्या चारी बाजूला किती लेस लागेल असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. हा पॉईंट्स तुम्ही काय करा, हे एक्झाम्पल्स दोन्ही तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करायची आहेत. नेक्स्ट आपण घेणार आहे 32 आणि 33 डे जे आहे ते एकत्रच आहे, 32वा आणि 33वा दिवस एकत्र आहे. युनिट आहे पेरिमीटर अँड एरियाच आहे. सब युनिट बदललेला आहे एरिया ऑफ स्क्वेअर अँड काय सांगितलं त्या ठिकाणी रेक्टँगल. आता इथं तुम्हाला एक रेक्टँगलची फिगर दिसते. ह्या रेक्टँगलच्या फिगरमध्ये आपण जर बघितलं की लेंथ ऑफ लेक्टा ही दिस इज काय सांगितलं आपण त्या ठिकाणी लेंथ घेतली, दिस इज काय घेतली त्या ठिकाणी ब्रेडथ घेतली.
धिस इज ऑल्सो काय झाली त्या ठिकाणी लेंथ, आणि धिस इज काय झाली त्या ठिकाणी ब्रेडथ झाली. आता लेंथ ऑफ रेक्टँगल जर बघितलं तर ह्याची युनिट किती आहे त्या ठिकाणी 4 युनिट आहेत. म्हणजे एक एक युनिटचे आपण किती केले त्या ठिकाणी लांबीचे 4 भाग झाले. म्हणजे लेंथ ऑफ रेक्टँगल किती झालं 1, 2, 3 आणि 4. म्हणून लेंथ ऑफ रेक्टँगल आम्ही काय लिहिले या ठिकाणी 4 युनिट लिहिले. देन काय सांगितले त्या ठिकाणी ब्रेडथ ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी रेक्टँगल. आता ब्रेडथ ऑफ रेक्टँगल जर घेतलं, हा ब्रेडथ ऑफ रेक्टँगल हा 1 युनिटचा त्या ठिकाणी आहे आणि हा सेकंड युनिटचा आहे. म्हणजे किती झाले त्या ठिकाणी 2 युनिट झाले. मग आम्हाला काय विचारलंय एरिया ऑफ रेक्टँगल. आता आम्ही काय करणार, एरिया ऑफ रेक्टँगल जर काढायचं असेल तर किती भाग किती आहेत, लांबी किती आहे ही 1, 2, 3, 4, हा 5, 6, 7 आणि 8. म्हणजे किती झालं एरिया ऑफ रेक्टँगल जो आहे तो आम्हाला काय मिळाला 4 इंटू काय मिळाला त्या ठिकाणी 2 घेतला आणि आम्हाला काय मिळाला त्या ठिकाणी 8 स्क्वेअर काय मिळाला त्या ठिकाणी युनिट मिळाला. म्हणजे 8 चौरस एकक आम्हाला मिळाला. म्हणजे आपण इथं भाग जर मोजला तुम्ही तर किती भाग झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे 8 या ठिकाणी काय झाले त्या ठिकाणी चौरस त्या ठिकाणी एकक एवढं आपल्याला क्षेत्रफळ त्याचं मिळालेलं आहे. म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल जर आहे तर एरिया ऑफ रेक्टँगलची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 8 स्क्वेअर युनिट असं मिळालेलं आहे. अजून एक पुस्तकामध्ये अजून एक आपण इथं आकृती बैठल्या. इथं आकृती जर बघितली तर लेंथ ऑफ इथं लेंथ ऑफ स्क्वेअर हा आपल्याला आकृती दिसते ती स्क्वेअरची दिसते. लेंथ ऑफ स्क्वेअर किती आहे 1, 2, 3 घेतलेले. परत ही जर घेतली तर इकडे सुद्धा लेंथ ऑफ स्क्वेअर किती आहे 1, 2 आणि 3 आहे. इकडे घेतला तर लेंथ ऑफ स्क्वेअर 1, 2, 3 आहे आणि हिअर ऑल्सो लेंथ ऑफ स्क्वेअर किती आहे 1, 2 आणि किती आहे त्या ठिकाणी 3 आहे. म्हणजे इथं आपण जर बघितलं ऑल साईड्स आर काय सांगितले त्या ठिकाणी इक्वल सांगितले, बरोबर आहे. म्हणजे साईड किती झाल्या त्या ठिकाणी पहिल्या साईडची लांबी आहे त्या ठिकाणी 3 आहे, 3 युनिट आपण घेतलेलं आहे, बरोबर आहे. ही टोटल घेतली ह्याची 3 युनिट आहे. याची सुद्धा काय घेतली त्या ठिकाणी 3 युनिट घेतली, याची पण 3 युनिट घेतली आणि याची सुद्धा किती घेतली त्या ठिकाणी 3 युनिट घेतली. म्हणजे ह्या कसली आकृती आहे स्क्वेअरची आहे. म्हणजे आम्ही इथं काय करणार एरिया ऑफ काय घेऊया त्या ठिकाणी स्क्वेअर घेऊया. एरिया ऑफ स्क्वेअर जर घेतला तर विच इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय घेणार त्या ठिकाणी साईड स्क्वेअर घेणार. म्हणजे आता किती आहे त्याची लांबी 3 आहे आणि 3चा काय केला आपण त्या ठिकाणी स्क्वेअर केला. साईड स्क्वेअर म्हणजे किती आला, साईडची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 3 आहे, 1, 2 आणि 3. इकडं पण 1, 2, 3, इकडं पण 1, 2, 3, इकडं पण 1, 2, 3. म्हणजे आपण एरिया जर काढायचा असेल तर तो किती मिळाला 3 स्क्वेअर मिळाला. किंवा लेंथ इंटू लेंथ आपण घेतली तर 3 इंटू किती आलं असतं 3 आलं असतं. 3 इंटू 3 म्हणजे किती आला त्या ठिकाणी 9 स्क्वेअर युनिट मिळाला. म्हणून आपण इथे घेतलेला आहे एरिया ऑफ स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो आम्हाला काय मिळाला त्या ठिकाणी साईड इंटू काय मिळाला त्या ठिकाणी साईड मिळाला, विच इज इक्वल टू काय मिळतोय इथं साईड स्क्वेअर आपल्याला मिळतोय. म्हणजे हा जो दिसतोय आम्हाला हा साईड स्क्वेअर दिसतोय. एरिया ऑफ परत काय सांगितलं त्या ठिकाणी रेक्टँगल घेतला, विच इज इक्वल टू काय घेणार आहे त्या ठिकाणी लेंथ इंटू काय घेणार आहे ब्रेडथ घेणार आहे, विच इज इक्वल टू आम्हाला फॉर्म्युला जो मिळाला आहे तो काय मिळाला यल इंटू इथं काय मिळालं त्या ठिकाणी बी मिळालं. म्हणजे लेंथ इंटू काय मिळालं त्या ठिकाणी ब्रेडथ मिळालं. म्हणजे जर आम्ही जर बघितलं एरिया जो आहे तो इथं सांगितलेला आहे एरिया इज मेजर्ड इन काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर मीटर्स असेल. जर आम्ही सेंटीमीटर असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर असेल, जर किलोमीटर असेल तर तो कशामध्ये असणार आहे त्या ठिकाणी स्क्वेअर किलोमीटरमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल असेल, एरिया ऑफ स्क्वेअर असेल, हे आम्ही कशात मोजणार आहे त्या ठिकाणी स्क्वेअर मीटरमध्ये मोजू, स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये मोजू किंवा स्क्वेअर किलोमीटरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोजू शकतो. इथं आम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की फोटो फ्रेम घेतलेली आहे की लेंथ ऑफ फोटो फ्रेम इज किती सांगितलं त्या ठिकाणी 35 सेंटीमीटर आणि ब्रेडथ ऑफ फोटो फ्रेम इज किती सांगितलं त्या ठिकाणी 20 सेंटीमीटर सांगितलं. तर फाइंड द एरिया ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फोटो फ्रेम. आता इथं जर बघितलं की लांबी आणि रुंदी कशी आहे त्या ठिकाणी वेगळे आहे. म्हणजे आम्हाला काय केलं पाहिजे एरिया ऑफ फोटो फ्रेम जर घेतली तर हा एरिया ऑफ फोटो फ्रेम म्हणजे कुणासारखा आहे तर रेक्टँगल सारखा आहे. म्हणजे एरिया ऑफ फोटो फ्रेम रेक्टँगल सारखा असेल तर आम्ही इथं काय म्हणणार एरिया ऑफ फोटो फ्रेम विच इज इक्वल टू लेंथ इंटू काय म्हणणार त्या ठिकाणी ब्रेडथ असं म्हणणार. लेंथची व्हॅल्यू किती दिल्या त्या ठिकाणी 35 दिलेली आहे सेंटीमीटर आणि ब्रेडथ किती दिल्या त्या ठिकाणी 20 दिलेली आहे सेंटीमीटर. यांचा गुणाकार केला, ह्या 2 ना आपण मल्टिप्लाय केलं, 2 5 काय येणार त्या ठिकाणी 10 येणार, रिमेनिंग टर्म 1, 3 2 6 झाला, 6 + 1 किती आला त्या ठिकाणी 7 आणि हा 0 झाला. म्हणजे आम्हाला जो मिळालेला आहे एरिया ऑफ फोटो फ्रेम हा काय मिळाला इथं स्क्वेअर आणि युनिट काय या ठिकाणी सेंटीमीटर आहे. म्हणजे आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी स्क्वेअर सेंटीमीटर.
म्हणजे एरिया ऑफ फोटो फ्रेम जी आहे ती किती मिळाली त्या ठिकाणी 700 स्क्वेअर सेंटीमीटर मिळालेलं आहे. म्हणजे एरिया ऑफ आपण जो मागायला सांगितला की एरिया ऑफ रेक्टँगल असेल किंवा एरिया इज मेजर्ड इन असेल तर कशात असेल, इथं सेंटीमीटर आहे म्हणून इथं सेंटीमीटर आलं, इथं मीटर असतं तर इथं मीटर आलं असतं, इथं किलोमीटर असतं तर इथं काय आलं असतं किलोमीटर. म्हणजे 700 काय मिळालं त्या ठिकाणी स्क्वेअर सेंटीमीटर मिळालेलं आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. द एरिया ऑफ रेक्टँगल इज किती सांगितलंय 162 स्क्वेअर सेंटीमीटर सांगितले. इफ इट्स लेंथ इज किती सांगितलं त्या ठिकाणी 18 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ब्रेड. म्हणजे लांबी जर 18 सेंटीमीटर असेल तर त्याची ब्रेड काढायची आहे आणि परत त्याचं काय काढायचं पेरीमीटर काढायचं. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ द साईड ऑफ स्क्वेअर इज काय झालं त्या ठिकाणी डबल्ड. म्हणजे स्क्वेअरची साईड काय झाली डबल झाली. मग प्रश्न विचारला आहे हाऊ मेनी टाइम्स विल इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी एरिया ॲज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ओरिजिनल स्क्वेअर.